विद्यार्थ्यांनो, सर्कल या चॅप्टरमध्ये एक 12th एक्झाम्पल हे जे अतिशय महत्त्वाचं आहे, स्टार्ट प्रॉब्लेम होता, हे आपण मागे ठेवलेलं होतं आणि हे प्रॉब्लेम मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रॉब्लेम असा आहे की प्रूव्ह करा की एनी 3 पॉईंट्स ऑन द सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट्स हे कोलिनियर असू शकत नाहीत. हे सर्कल आहे, सर्कलवर तुम्ही असे कोणते 3 पॉईंट घेतले तर ते कोलिनियर असणं पॉसिबल नाही आहे. तर हे प्रॉब्लेम शिकवायच्या आधी मॅथमॅटिक्समधली एक फॅक्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो. समजा 3 पॉईंट्स आपण घेतले आहे, एक ए पॉईंट, एक बी पॉईंट आणि एक सी पॉईंट, आणि जर हे कोलिनियर असतील, जर हे एका रेषेवर असतील, तर ए आणि बी यांना जोडणारा जो सेगमेंट आहे, सेगमेंट ए बी, या सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि सेगमेंट बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकांना पॅरलल असतात. जर 3 पॉईंट्स, मी पुन्हा एकदा सांगतो, समजा ए बी सी हे 3 पॉईंट कोलिनियर, फिगर काढून दाखवतो आहे मी तुम्हाला. हे 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर ए आणि बीला जोडणारा सेगमेंट ए बी जो आहे, याचा या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे या सेगमेंटच्या चे 2 सारखे भाग करणारा, मिड पॉईंटमधून पास होणारा आणि या सेगमेंटला परपेंडिक्युलर असणार. परपेंडिक्युलर बायसेक्टर माहिती आहे तुम्हाला. जर 3 पॉईंट्स, आपण मूळ मुद्द्याकडे, ए बी सी हे 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, समजा हा एन आहे, एम आहे, आणि सेगमेंट बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो बी सीला परपेंडिक्युलर आहे आणि बी सीचे 2 सारखे भाग करतो. तर सेगमेंट बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा एन असेल, तर हे या 2 ए बी आणि बी सी सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे एकमेकांना छेदत नाहीत. हे एकमेकांना कधीही छेदत नाहीत, कारण हे एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं आहे की जर 2 सेगमेंट्सचे ए बी आणि बी सीचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे एकमेकांना पॅरलल असतील तर हे 3 पॉईंट्स कोलिनियर असतात. जर सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी हे असे असतील, म्हणजे नॉन कोलिनियर असतील, तर मात्र ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकांना एका पॉईंटमध्ये छेदतात. म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर असतील तर त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे एकमेकांना कधीही छेदत नाहीत, ते पॅरलल असतात. आणि जर 3 पॉईंट्स असे नॉन कोलिनियर असतील तर मात्र यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना छेदतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे पॅरलल असतील तर हे 3 पॉईंट कोलिनियर असतात. आणि जर ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर एकमेकांना छेदत असतील एका पॉईंटमध्ये, तर मात्र हे 3 पॉईंट्स कोलिनियर नसून हे 3 पॉईंट्स नॉन कोलिनियर असले पाहिजे, जसे मी या फिगरमध्ये दाखवले. आता ही फॅक्ट लक्षात ठेवा, म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला कळेल, याचा आन्सर आपल्याला कळेल. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट हे कॅनॉट बी कोलिनियर, म्हणजे कोलिनियर असू शकत नाहीत. तर हे प्रॉब्लेमचं प्रूफ जे आहे ते आपण आहे मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन आपण वापरणार आहे. इनडायरेक्ट प्रूफ, इनडायरेक्ट प्रूफ किंवा याला म्हणतात मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन. मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन तुम्हाला माहिती आहे, ही अशी असते की याच्यामध्ये जिथे 2च गोष्टी असतात. आता हे 3 पॉईंट पहा, सर्कलवरचे 3 पॉईंट एक तर कोलिनियर असतील किंवा नॉन कोलिनियर असतील, 2पैकी एक शक्यता आहे. मग जिथे फक्त 2च शक्यता असतात तिथे हे मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन आपण वापरतो. जे आपल्याला प्रूव्ह करायचं असते त्याच्या अपोजिट स्टेटमेंट आपण घेतो आणि त्याला मग ते गृहीत धरून आपण प्रूफ प्रोसीड करतो. मग आपण अशा ठिकाणी पोहोचतो की जिथे मॅथमॅटिक्सच्या रूलला छेद बसेल असं स्टेटमेंट आपल्याला मिळते, म्हणजे जे मॅथमॅटिकली इनकरेक्ट असते. मग ते मॅथमॅटिकली इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला भेटलं, मग याचा अर्थ झाला तिथे कॉन्ट्रडिक्शन झाला, म्हणजेच आपलं जे सपोज केलं होतं आपण ते रॉंग आहे. आणि मग सपोज केलं होतं ते रॉंग असेल, समजा मला प्रूव्ह करायचं आहे की ए इज पॉझिटिव्ह,
मग ए पॉझिटिव्ह असेल किंवा दोन इव्हन आणि ऑडचं आपण हे पकडू. मला ए ऑड प्रूव्ह करायचा आहे, तर मी त्याच्या मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शनमध्ये ऑड प्रूव्ह करायचं आहे, तर मी म्हणेल सपोज ए इज इव्हन, मग त्याला मी कंटिन्यू करत नाही. आणि मी कॉन्ट्रडिक्शनवर पोचलो याचा अर्थ म्हणजे जे सपोज केलं होतं ए इज इव्हन ते रॉंग आहे. मग ए हा इव्हन आहे हे रॉंग आहे. मग इव्हन नाही तर मग तो काय असला पाहिजे, तो ऑड असला पाहिजे. हे दोनच शक्यता असतील, तिथे हे मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन आपल्या कामात पडत असते. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एनी 3 पॉईंट्स ऑन द सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट्स कोलिनियर नसतात. तर हे प्रूव्ह करायला मी सर्कलवर 3 पॉईंट घेतले आहेत, ए बी आणि सी. आणि समजा मी म्हणणार आहे सपोज पॉईंट्स ए बी सी ऑन द सर्कल विथ सेंटर ओ आर कोलिनियर. मला प्रूव्ह करायचं आहे कॅनॉट बी कोलिनियर, की सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट कोलिनियर नसतात. मग मी यांना मग कोलिनियर घेऊन मी यांना सॉल्व करत जाईल. जिथे कॉन्ट्रडिक्शन होईल झालं तर मी म्हणेल मग हे कोलिनियर आहे ते रॉंग आहे, म्हणजेच ते काय आहे नॉन कोलिनियर आहे. म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट्स हे कोलिनियर असू शकत नाही, हे प्रूव्ह होऊन जाईल. आता पहा मी कसं करतो आहे प्रूफला. मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन वापरतो आहे मी ते. तर जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अपोजिट स्टेटमेंट मी सर्कलवरचे 3 पॉईंट घेईन आणि ते कोलिनियर नसतात हे मला प्रूव्ह करायचं आहे. मी त्यांना कोलिनियर घेणार आहे. मी म्हणेल लेट ओ बी द सेंटर ऑफ सर्कल. एक सर्कल घ्यावं लागेल मला. ओ बी द सेंटर ऑफ सर्कल. सपोज पॉइंट्स ए बी अँड सी ऑन द सर्कल. हे सर्कलवर 3 पॉईंट्स ऑन द सर्कल आर कोलिनियर. आर असं करू आपण, स्टेटमेंट चेंज करतो. सपोज एक मिनिट मी पुन्हा त्याला रिपीट करतो. प्रूफ व्यवस्थित लिहायला लागेल. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल and A, P and C are any 3 point on the circle. आपल्याला हे प्रूव्ह करायला आपण ओ सेंटर असलेला सर्कल घेतला आणि ए बी सी आर एनी 3 पॉईंट्स ऑन द सर्कल. सर्कलवरचे कोणते 3 पॉईंट्स आहेत. सपोज आता हे सपोजिशन घेतो मी. मला प्रूव्ह करायचं आहे की सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट्स जे असतात ते कॅनॉट बी कोलिनियर किंवा नॉट कोलिनियर, म्हणजे ते नॉन कोलिनियर असतात हे मला प्रूव्ह करायचं आहे. तर मग नॉन कोलिनियर असतात प्रूव्ह करायचं आहे तर मी घेतो सपोज उलटा स्टेटमेंट घेतो. त्याच्या अपोजिट पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. समजा ए बी आणि सी हे कोलिनियर म्हणजे असे आहेत. ए बी सी कोलिनियर आहेत. मग आता पण ए बी सी कोलिनियर घेतले ना आपण, तर ए बी ए आणि बीला जोडणाऱ्या ए बी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी आणि सीला जोडणाऱ्या बी सी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकांना पॅरलल आले पाहिजे. कारण हे 3 पॉईंट्स आपण काय घेतलेले आहे कोलिनियर घेतले. एवढं लक्षात घ्या आता तुम्ही. तर मग आपण आता स्टार्ट करू. याच्यात कन्स्ट्रक्शन घेऊ आपण. ड्रॉ सेक ओ ए ओ बी अँड ओ सी. ही फर्स्ट स्टेप सुरू आहे आपली. सेगमेंट ओ बी ओ ए आणि ओ सी असे 3 सेगमेंट आपण काढू. ओ ए ओ बी आणि ओ सी. आता सेकंड स्टेप इन फिगर. ओ ए इक्वल टू ओ बी. ओ एची लेंथ आणि ओ बीची लेंथ सारखी आहे. इथे 2 आणखी सेगमेंट काढू आपण. एक सेगमेंट ए बी काढू आणि एक सेगमेंट बी सी काढू.
सो ड्रॉ सेग AB अँड BC. आता सेकंड स्टेप इन फिगर. आता पहा OA आणि OB सारखे आहेत. रिझन आहे रेडाय ऑफ सेम सर्कल. मग OA इक्वल टू OB याचा अर्थ काय झाला, ओचं A पासूनचं डिस्टन्स आणि ओचं B पासूनचं डिस्टन्स सारखं आहे. OA डिस्टन्स ऑफ O फ्रॉम पॉईंट A, OB डिस्टन्स ऑफ O फ्रॉम पॉईंट B. आता OA इक्वल टू OB याचा अर्थ झाला O पॉईंट हा A आणि B पासून इक्विडिस्टंट आहे. दॅट इज पॉईंट O इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स A अँड B. देअरफोर आता एक मागच्या वर्षी परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम होता की जो पॉईंट दोन पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असतो तो त्या दोन पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. हा O A आणि B पासून सारख्या अंतरावर आहे, म्हणजेच हा O A आणि B ला जोडणाऱ्या सेगमेंट A Bच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर. देअरफोर पॉईंट O लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग AB. याला टाकतो मी 1 नंबर आणि रिझन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आता थर्ड स्टेप घेतो मी. सिमिलरली आता जसं OA इक्वल टू OB आहे तसं OB इक्वल टू BC आहे, कारण हे आपण रेडाय ऑफ सेम सर्कल. आता सिमिलरली चालू. सिमिलरली OB इक्वल टू OC. हे पहा OB इक्वल टू OC. रिझन लिहून घेऊ आपण, रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडाय. पुन्हा तेच. मग OB झाला पॉईंट ओचं B पासूनचं डिस्टन्स आणि OC झाला पॉईंट ओचं C पासूनचं डिस्टन्स. म्हणजे OB इक्वल टू OC आहे, म्हणजे O हा B आणि C पासून इक्विडिस्टंट आहे. OB इक्वल टू OC म्हणजेच याचा अर्थ झाला पॉईंट O इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट्स B अँड C. देअरफोर याचा अर्थ झाला जो पॉईंट B आणि C पासून इक्विडिस्टंट आहे, सारख्या अंतरावर आहे, तो पॉईंट या दोन पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असला पाहिजे. देअरफोर पॉईंट O लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग BC. ज्याचा अर्थ असा झाला, हा हे बघा हा झाला ABचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे हा O जो आहे हा ABच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे आणि BCच्या पण परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. म्हणजेच याचा अर्थ झाला. मग आता मी याला टाकतो मी 2 नंबर. रिझन तेच आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. चौथी स्टेप घेतो मी. फ्रॉम 1 and 2 O लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग AB अँड सेग BC. याचा अर्थ झाला 1 आणि 2 वरून O जो आहे ABच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे, O हा BCच्या पण परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. म्हणजे O पॉईंट हा ABच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे आणि BCच्या पण परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. याचा अर्थ झाला दॅट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग AB and sec BC intersect each other. बघा
ओ हा ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे आणि ओ हा बी सीच्या पण परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. याचा अर्थ झाला की ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकांना ओ पॉईंटमध्ये छेदतात आहे. मग ओ लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग ए बी अँड सेग बी सी. ओ जर ए बी आणि बी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे तर याचा अर्थ स्पष्ट होतो, या फिगरमध्ये दिसतं आहे. ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टरवर ओ आहे, बी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर ओ आहे. म्हणजे ओ हा दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा सेगमेंट ए बीच्या आणि बी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा कॉमन पॉईंट आहे. याचा अर्थ झाला की परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग ए बी अँड सेग बी सी इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉईंट ओ. पण हे कॉन्ट्रॅडिक्शन झालं. बट दिस इज कॉन्ट्रॅडिक्शन. हे का कॉन्ट्रॅडिक्शन झालं पहा. कारण आपण काय म्हटलं होतं, आपण म्हटलं होतं समजा पॉईंट्स ए बी सी हे कोलिनियर आहेत. जे सर्कलवरचे 3 पॉईंट होते ए बी सी यांना आपण कोलिनियर म्हटलं होतं. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं जर ए बी सी कोलिनियर असतील तर ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होत नाही, हे एकमेकांना पॅरलल असतात. आणि इथे हे ए बी सी पॉईंट आपण कोलिनियर घेतले होते. आपण जेव्हा सोडवत आणलं तर आपल्यास लक्षात आलं की ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर यांचा ओ हा कॉमन पॉईंट आहे. म्हणजेच ए बी आणि बी सीचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना इंटरसेक्ट करून राहिले आहे ओ पॉईंटमध्ये. पण हे कॉन्ट्रॅडिक्शन आहे बिकॉज पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर. कारण हे पॉईंट्स काय आहेत, हे कोलिनियर आहेत. अँड आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग ए बी अँड सेग बी सी शुड बी पॅरलल. काय असायला पाहिजे, पॅरलल टू ईच अदर. हे असं लिहावं लागेल तुम्हाला की ओ हा परपेंडिक्युलर 1 आणि 2 वरून ओ हा सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्सवर आहे. याचा अर्थ झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जे आहे सेगमेंट ए बी आणि बी सीचे हे एकमेकांना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. पण हे कॉन्ट्रडिक्शन झालं मग, कारण आपलं सपोजिशन आहे पॉईंट्स ए बी सी हे कोलिनियर आहेत. बट दिस इज कॉन्ट्रडिक्शन. जे आपण सपोज केलं होतं ह्याला कॉन्ट्रडिक्शन झालं, कारण ए बी सी जे आहेत कोलिनियर घेतले होते आपण. बिकॉज पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ सेग ए बी हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. आणि मग ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि बी सी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे शुड बी पॅरलल टू इच अदर. हे एकमेकांना पॅरलल असले पाहिजे. मग हे कॉन्ट्रडिक्शन झालं. मग देअरफोर कारण आपले जे ए बी आणि बी सीचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत ते एकमेकांना छेदून राहिले, पण आपलं सपोजिशन होतं हे कोलिनियर आहेत. मग हे कोलिनियर असल्यामुळे याचे या ए बी सेगमेंट आणि बी सी सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना पॅरलल असायला पाहिजे होते, पण हे एकमेकांना इंटरसेक्ट करून राहिले. म्हणजे हे कॉन्ट्रडिक्शन झालं. देअरफोर आवर सपोजिशन दॅट पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर इज रॉंग. म्हणजे आपलं जे सपोजिशन होतं की ए बी सी कोलिनियर आहेत हे रॉंग आहे. मग हे कोलिनियर नाही आहेत मग काय असले पाहिजे, कोलिनियर नसतील तर मग नॉन कोलिनियर असले पाहिजे. देअरफोर हे प्रूव्ह झालं. मग हे कोलिनियर आहेत हे रॉंग आहे, मग राईट काय आहे. देअरफोर पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर आर नॉन कोलिनियर. हे कसे असले पाहिजे, नॉन कोलिनियर असले पाहिजे. आणि ए बी सी काय होते, हे सर्कलवरचे एनी 3 पॉईंट्स होते आणि हे कोलिनियर असू शकत नाहीत. कारण कोलिनियर घेऊन आपण जेव्हा प्रोसीड केलं तेव्हा कॉन्ट्रडिक्शन झालं. त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स एकमेकांना छेदून राहिले आणि ते कोलिनियर असतील तर त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकांना छेदणार नाही, ते पॅरलल असायला पाहिजे, पण ते छेदून राहिले. म्हणजे ते कॉन्ट्रडिक्शन झालं. म्हणजे आपलं सपोजिशन
हे 3 पॉईंट सर्कलवरचे एनी 3 पॉईंट हे कोलिनियर आहे, हे रॉंग आहे. मग कोलिनियर नाही तर ते काय असले पाहिजे, नॉन कोलिनियर. म्हणजे आपलं इथे प्रूव्ह झालं की सर्कलवरचे एनी 3 पॉईंट जर आपण घेतले समजा कोणतेही ABC, तर ते काय असतात, नॉन कोलिनियर असतात. म्हणजे सर्कलवरचे पॉईंट्स जे आहेत हे कॅनॉट बी कोलिनियर, म्हणजे कोलिनियर असू शकत नाहीत, कारण त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे एकमेकांना पॅरलल नसतात. त्यांना जोडणाऱ्या सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जे असतात ते एकमेकांना सेंटरमध्ये इंटरसेक्ट होतात. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आपलं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता मी मुलांनो याच याच्यामध्ये कंटिन्यू करतो आणि आपला लास्ट चॅप्टर जो आहे 4th जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, ह्याच्यातल्या 2 कन्स्ट्रक्शन मी तुम्हाला शिकवतो. आता पहिली कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल. सर्कलला टँजंट काढणे थ्रू द पॉईंट ऑन द सर्कल. सर्कलला सर्कलवरच्या पॉईंटमधून परपेंडिक्युलर टँजंट काढणे. आता याच्यात 2 कन्स्ट्रक्शन आहे, एक युझिंग द सेंटर आणि एक विदाऊट युझिंग द सेंटर. आपण पहिल्यांदा पाहू युझिंग द सेंटर. आता याच्यामध्ये आपण प्रॉब्लेमकडेच येऊ डायरेक्ट. आपण असं करू, एक्झरसाइज 4.2 कडे येऊ आणि या एक्झरसाइज 4.2 मध्ये आपण फर्स्ट कन्स्ट्रक्शन की कन्स्ट्रक्ट a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. आता हे जे पहिलं प्रॉब्लेम आहे याच्यात 2 कन्स्ट्रक्शन असतात, युझिंग द सेंटर, विदाऊट युझिंग द सेंटर. युझिंग द सेंटर जेव्हा तुम्हाला टँजंट काढायला लावतात सर्कलला तेव्हा त्याच्यात युझिंग द सेंटर असं काही उल्लेख नसतो. पण जेव्हा विदाऊट युझिंग द सेंटर म्हणजे सेंटर न वापरता तुम्हाला टँजंट काढायला सांगतात तेव्हा मात्र त्या प्रॉब्लेममध्ये स्पष्ट सूचना असते की ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट P ऑन द सर्कल विदाऊट युझिंग द सेंटर. आता याच्यात काही म्हटलं नाही, ते काय म्हटलं, कन्स्ट्रक्ट करा टँजंट कोणाला, सर्कलला, ज्याचं सेंटर आहे P आणि रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर आणि कुठे काढायचं आहे, ॲट एनी पॉईंट M ऑन इट, म्हणजे सर्कलवरच्या कोणत्याही एखाद्या M पॉईंटमध्ये. म्हणजे ही कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल थ्रू द पॉईंट ऑन द सर्कल. सर्कलला सर्कलवरच्या पॉईंटमधून काय काढणे, टँजंट काढणे. आता याच्यात आपण एक्झरसाइज 4.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेतो. कन्स्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल with center P and radius 3.2 centimeter, 3.2 से हाँ, at any point M on the circle. मी आता याच्यासाठी आपल्याला पेन्सिल लागेल. घेऊ आपण एक सर्कल घेऊ ज्याची रेडियस असली पाहिजे 3.2 सेंटीमीटर. चॉप लागेल आपल्याला. आपण पहिले 3.2 रेडियसचं सर्कल काढू. हे घेतले मी चॉप. 3.2 रेडियसचं सर्कल काढायचं आहे. बघा हे 3.2
रेडियसचं मी सर्कल काढतो आहे. त्या सेंटरला नाव द्यायचं आहे मला. सेंटर आहे, त्याचं नाव आहे पी, याची रेडियस 3.2 सेंटीमीटर आहे. ते नंतर दाखवेल मी. आता या सर्कलवर एनी पॉईंट घ्यायचा तुम्हाला एम. आता हा एम पॉईंट तुम्ही कुठेही घेऊ शकता, आणि याच्यात तुम्हाला असं म्हटलं नाही आहे विदाऊट युझिंग द सेंटर वगैरे, किंवा विदाऊट युझिंग द सेंटर. विदाऊट युझिंग द सेंटर असंच म्हटलेलं नाही आहे, म्हणजे मला सेंटर वापरता येईल. मग हा एम पॉईंट मी इथे घेऊन घेतो. समजा हा एम पॉईंट आहे, आणि मला या सर्कलला आता एम पॉईंटमध्ये ॲट एनी पॉईंट एम ऑन द सर्कल टँजंट काढायचा. आता आपण काय करायचं, इथे विदाऊट युझिंग द सेंटर असं आपल्याला म्हटलं नाही आहे, म्हणजे मी सेंटर वापरेल. तर मी पहिल्यांदा काय करेल, मग हा जो पॉईंट आहे एम, या पॉईंटवर मी रेडियस काढेल. आता रेडियस काढेल म्हटल्यावर सेंटर आला. रेडियस कोणाला म्हणतात, सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट जोडणारा सेगमेंट. हे बघा मी या पॉईंटला सेंटरसोबत जोडलं, म्हणजे या पॉईंटवर मी रेडियस काढली, म्हणजे मी सेंटर वापरून राहिलो इथे. आणि हा ही रेडियस काढली मी पी एम, म्हणजे ह्या रेडियसला मी असं इकडे वाढवतो. असं इकडे वाढवलं मी, इथे मी असा बाण दिला, असा ॲरो दिला. आता मला या एम पॉईंटमध्ये सर्कलला टँजंट काढायचा आहे. टँजंट म्हणजे अशी लाईन असते जी सर्कलला टच करते. तर आता मी काय करतो, पहिले त्या पॉईंटवरती रेडियस काढली. आता मी या एम पॉईंटवरती चॉप ठेवणार आहे, आणि एम पॉईंटच्या आजूबाजूला असे 2 चॉप मारणार आहे. एक चॉप इकडे मारतो, आणि एक चॉप या साईडला मारतो. असे 2 चॉप मारले मी. आता मला 2 पॉईंट मिळाले. एक हा पॉईंट मिळाला, आणि एक हा पॉईंट मिळाला. हे पॉईंट मी मार्क केले इथे असे, इथे चॉप. आता मी या पॉईंटवरती चॉप ठेवतो. हा मिड पॉईंट आहे. या 2 पॉईंटना, हे जे 2 पॉईंट मी आत्ता मार्क केले, हा त्या 2 पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. तर मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागेल, कारण चॉप छेदले पाहिजे. तर बघा, एक चॉप मी इकडे मारला या पॉईंटवरून, आणि एक चॉप मी खाली मारतो असं. आता मी चॉप उचलतो, या पॉईंटवरती चॉप ठेवतो, एक चॉप वर आणि एक चॉप खाली मारतो. आता परत मला इथे पॉईंट मार्क करावे लागतील. हा पॉईंट मार्क करा, आणि हा पॉईंट मार्क करा. आता या 2 पॉईंटना जोडणारी मी लाईन काढेल. या 2 पॉईंटना जोडणारी मी लाईन काढली, आणि ही लाईन बरोबर सर्कलला या एम पॉईंटमध्ये टच करेल. म्हणजे हा झाला टँजंट टू द सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट पॉईंट एम ॲट एनी पॉईंट एम ऑन द सर्कल. तर हा एम पॉईंट कुठे घेऊ शकले असते. म्हणजे प्रोसिजर काय आहे, ज्या पॉईंटमध्ये टँजंट काढायचा आहे त्या पॉईंटवर पहिले रेडियस काढा, या रेडियसला लांबवा, या पॉईंटवर चॉप ठेवून आजूबाजूला चॉप मारा. इथून एक चॉप वर, एक चॉप खाली, आणि इथून एक चॉप वर, एक चॉप खाली, आणि ह्या 2 पॉईंटना जोडणारी लाईन काढा. बरोबर सर्कलला टँजंट निघेल. आता ह्या सर्कलची रेडियस दाखवून देतो मी या साईडला. ही रेडियस आहे सर्कलची 3.2 सेंटीमीटर. ह्या पी सेंटर असलेल्या सर्कल रेडियस 3.2 सेंटीमीटर, आणि सर्कलला टँजंट काढला पॉईंट एममध्ये. आता दुसरी कन्स्ट्रक्शन जी आहे ती आहे टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल विदाऊट युझिंग द सेंटर. सेंटर न वापरता, म्हणजे टँजंट काढणे कोणाला, सर्कलला. कुठे, सर्कलवरच्या पॉईंटमध्येच, पण काय न वापरता, टँजंट न वापरता. दुसरी कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल. आणि सर्कलवरच्या पॉईंटमधून सर्कलला फक्त एकच टँजंट काढता येतो, ऑन द सर्कल विदाऊट युझिंग द सेंटर. इथे जसं सेंटर वापरलं तसं सेंटरने वापरणार तुम्ही, विदाऊट युझिंग द सेंटर. आणि जेव्हा विदाऊट युझिंग द सेंटर असते असे शब्द आले की तुम्हाला मग ही कन्स्ट्रक्शन नाही घेता येणार, कारण इथं तुम्ही सेंटर वापरून राहिले. तिथे मी शिकवतो आहे तर तीच कन्स्ट्रक्शन घ्यावी लागेल. आता आपण याच्यावरचं प्रॉब्लेम पाहू. आता बघा, हे सेकंड तुम्हाला करता येईल. ड्रॉ याच्यासारखं आहे वरच्यासारखं. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटरचं सर्कल काढा. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. म्हणजे असं एक, इथे सेंटरचं नाव नाही आहे, आणि त्या पॉईंटमधून, ज्या पॉईंटमधून टँजंट काढायचं त्याचंही नाव नाही. आता तुम्ही
सेंटरचं नाव ओ घेऊ शकता, त्या पॉईंटचं नाव कोणत्या तुमच्या मनाने घ्या. वरच्यासारखंच आहे, वरच्यात फक्त सेंटरचं नाव दिलं होतं, एम पॉईंट दिला होता सर्कलवरचा, त्याचे नाव नाही आहे. तुम्ही अशीच सेम कन्स्ट्रक्शनही काढू शकता. आता पहा इथे पुढचं आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस. हे तुम्हाला करायला देतो. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युझिंग द सेंटर. बघा एक प्रॉब्लेम आपण लिहून घेऊ. हे थर्ड प्रॉब्लेम आहे, प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं थर्ड प्रॉब्लेम लिहून घेऊ आपण पहिले. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. नंतर पुढे म्हणताय प्रॉब्लेम ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल. ड्रॉ अ टँजंट to the circle at any point on it. At any point on it, त्या पॉईंटचे नाव दिलं नाही आहे. At any point on it without using the center. सेंटर न वापरता. आता इथे विदाउट युझिंग द सेंटर हे महत्त्वाचं. मग इथे ही कन्स्ट्रक्शन नाही करता येणार तुम्हाला. इथे काय सांगितलं तुम्ही, जो पॉईंटमध्ये तुम्हाला टँजंट काढायचा आहे त्याच्यावर तुम्ही रेडियस काढा. म्हणजे सेंटरमधून त्या पॉईंटला जोडणारा सेगमेंट म्हणजे रेडियस असते. म्हणजे तुम्ही सेंटर वापरून राहिले. इथे तुम्हाला काय म्हटलं आहे, 3.6 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढा. हे बघा आता मी 3.6 सेंटीमीटर रेडियस घेतो आणि 3.6 रेडियसचा मी सर्कल काढतो. काढला मी सर्कल विथ रेडियस 3.6 सेंटीमीटर. आता याचा सेंटर जो आहे, सेंटरला नाव नाही आहे, सेंटर तर घेऊनच घेऊ आपण. पण सेंटर घेतो समजा मी पी. आता ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. त्या पॉईंटला नाव दिलं नाही. तर मग एक काम करू, जो पॉईंट मला घ्यायचा तो पॉईंट मी इथे घेतो. हा समजा ए पॉईंट आहे, ज्या पॉईंटमध्ये मला सर्कलला टँजंट काढायचं. मग आता काय करायचं, इथे सेंटर तर वापरायचा नाही आपल्याला. मग काय करायचं, कारण सेंटर जर वापरला, जर समजा आता विदाऊट युजिंग द सेंटर असं मला दिलं नसतं तर मी याच्यावर अशी रेडियस काढली असती, मग ती वाढवली असती इकडे. मग या पॉईंट इथे या पॉईंटवर चॉप ठेवून 2 चॉप मारले असते. मग इथून एक इकडे एक इकडे, इथून एक इकडे एक इकडे टँजंट काढला असतं. पण मला इथे सेंटर नाही वापरायचं. मग सेंटर नाही वापरायचं तर काय करायचं, मग सेंटर वापरायचं म्हणजे रेडियस काढायची. सेंटर नाही वापरायचं तर मग या पॉईंटमधून एक कॉर्ड काढून घ्यायचा. बघा या पॉईंटमधून एक असा कॉर्ड काढून घ्यायचा आणि इथे समजा या पॉईंटला मी नाव देतो बी. आता कॉर्ड काढला, मग मला सेंटर वापरायचं नाही. सेंटर वापरला असता तर मी रेडियस काढली असती, वाढवली असती, याच्यासारखी कन्स्ट्रक्शन केली असती. पण विदाऊट युझिंग द सेंटर मला स्पष्ट सांगताय प्रॉब्लेम, मी सेंटर वापरायचं नाही. तर मग काय करायचं, या ए पॉईंटमध्ये मला टँजंट काढायचं आहे तर त्याच्यातून मी एक कॉर्ड काढला ए बी. आता इथे मी एक पॉईंट घेऊन घेतो, सी पॉईंट समजा, आणि इथे हा जो सेगमेंट मी आता काढला, कॉर्ड काढला, याचे ए पॉईंटला सी सोबत जोडलं आणि बी पॉईंटला पण सी सोबत जोडून दिला. हा जो कॉर्ड असतो इथून एमधून काढलेला, त्याच्या इकडे हा सी पॉईंट गेला. आता काय करायचं, आपण हा जो सी पॉईंट आहे याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला या ए पॉईंटवर काढायचा आहे आणि त्याची एक साईड असेल ए बी त्या अँगलची. सी कॉन्ग्रुएंट अँगल एवर काढायचा आहे आणि त्या अँगलची एक साईड ए बी असेल आणि एक साईड आपल्याला इकडे डिसाईड करायची आहे.
तर ते काही कठीण नाही आहे. काय करू तुम्ही पहा, या सीवर चॉप ठेवायचा आणि असा हे सीच्या जे दोन साईड्स आहेत, एक आहे सी ए आणि एक आहे सी बी, यांना छेदणाऱ्या असा चॉप मारायचा. असा हा सी पॉईंट होता. सी अँगलची कॉन्ग्रुएंट अँगल एवर काढायचा आहे. काय करायचं, सीवर चॉप ठेवून असा चॉप मारायचा. सी अँगलच्या दोन साईडना छेदेल असा. हा एवढा चॉप तुम्ही मारला सीवरून, सी पॉईंटवरून हा चॉप तुम्ही मारला. मग हे अंतर जे आहे हे तुम्ही तुमच्या मनाने घेतलेलं होतं, हे ठरलेलं नसतं आहे. हे तुम्ही चॉप उचलायचा मग, आणि मग हा चॉप इथे एवर ठेवायचा आणि हा जो कॉर्ड असतो त्या कॉर्डला छेदून हा चॉप असा बाहेर आणायचा असा. कारण अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आपण एवर काढून राहिलो, तर या एवर जो सी कॉन्ग्रुएंट आपण अँगल काढणार आहे त्या अँगलची एक साईड ही ए बी आहे. आपण जसे या सी अँगलच्या दोन साईडला म्हणजे सी एला आणि सी बीला छेदणारा चॉप मारला, तसं एवर जो अँगल तुम्ही या सी अँगलची कॉन्ग्रुएंट कन्स्ट्रक्ट करून राहिले त्याची एक साईड ए बी आहे. तर मग हा चॉप जो आहे हा या ए बीला छेदून असा बाहेर आणायचा इकडे असा. मग काय करायचं तुम्ही, हे जे दोन पॉईंट्स आहेत हे या दोन पॉईंट एवढं अंतर घ्यायचं त्या चॉपमध्ये. या दोन पॉईंट एवढं अंतर घेतला. हे जे दोन पॉईंट आहेत सीच्या दोन साईडवरचे, हे जे दोन पॉईंट झाले तुमचे, याच्यावर चॉप ठेवायचा. या दोन पॉईंट एवढं अंतर घ्यायचं आणि हा चॉप उचलून आता या पॉईंटवर ठेवायचा इथे कॉर्डला छेदेल तिथे. आणि हा जो चॉप मारला पहिला आपण त्याला छेदेल असा चॉप मारायचा असा. म्हणजे ही एक साईड आहे अँगल एवर जो तुम्ही अँगल काढणार त्याची एक साईड ही आहे. तर या पॉईंटवरून हा चॉप मारला. जसे ह्या दोन पॉईंट एवढं अंतर घेतलं तुम्ही, सीच्या दोन साईडवरचे दोन पॉईंट एवढं अंतर घेतलं, चॉप उचलला. ही अँगल ए जो तुम्ही सीला कॉन्ग्रुएंट काढणार आहे त्याची एक साईड ए बी आहे. या ए बीवर हा जो पॉईंट आहे या पॉईंटवर चॉप ठेवून आपण जो पहिल्यांदा आपण सीवरून चॉप मारला तसा आपण एवरून चॉप मारला. या दोन पॉईंट एवढं अंतर घेतलं आणि मग इथे चॉप ठेवून आपण या पहिल्या चॉपला छेदेल असा चॉप मारला असा. तर हा पॉईंट आपल्याला मिळाला, हा आपला इम्पॉर्टंट पॉईंट. आता काय करायचं, स्केल घ्यायची तुम्ही आणि ह्या ए पॉईंटला आणि हा जो पॉईंट मिळाला याला जोडणारी अशी लाईन काढायची, याच्यातून जाणारी अशी लाईन काढणार तुम्ही अशी. आता ही जी लाईन आहे ही बरोबर या सर्कलला टँजंट झाली या ए पॉईंटमध्ये. म्हणजे इथे तुम्ही काय म्हटलं होतं, एक ही रेडियस दाखवून देऊ आपण, इकडे दाखवून देऊ आपण रेडियस पी बी. ही आहे 3.6 सेंटीमीटर. एक 3.6 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल काढायला लावला होता. त्या सर्कलवरच्या कोणत्याही एका पॉईंटमधून सेंटर न वापरता टँजंट काढायला लावला होता. मग आपण एक पी सेंटर घेतलं सर्कलचं आपल्या मनाने, 3.6 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल काढला, त्याच्यावर ए पॉईंट घेतला आणि एवर आपण हा टँजंट काढला. काय न वापरता, सेंटर न वापरता. आपण सेंटर वापरला नाही म्हणजे मग ही रेडियस नाही काढली आपण. इथे सेंटर वापरली तर रेडियस काढत असतं. सेंटर नाही वापरायचं तर मग रेडियस न काढता या एमधून एक कॉर्ड काढला आपण ए बी आणि मग इकडे सी पॉईंट घेतला. मग ए जोडला सीला, बी जोडला सीला. मग आपण सी एवढा अँगल एवर कन्स्ट्रक्ट करायचा. सीवर चॉप ठेवून सीच्या दोन साईडला छेदेल असा चॉप मारला. तेवढा चॉप मग या एवरून मारला, जे ए बीला छेदून इकडे बाहेर काढला. या दोन पॉईंट एवढं अंतर घेतलं आणि मग या दोन पॉईंट एवढं अंतर घेऊन आपण इथे चॉप ठेवला आणि हा जो पहिला चॉप मारला होता त्याला छेदेल असं चॉप मारला. तर ही आहे कन्स्ट्रक्शन विदाऊट युजिंग द सेंटर. हा पॉईंट मिळाला ए आणि या पॉईंटमधून जाणारी लाईन काढली, बरोबर ही टँजंट झाली सर्कलला ए पॉईंटमध्ये. तर हे याच्यासारखे गणित तुम्हाला आता कोणकोणते करायला आहेत ते बघा. हे वेगळंच एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला जमणार नाही. मी घेईल, हे पण मी घेईल, हे पण मी घेईल, बाकीचे मी घेईल. आता हे तुम्ही करू शकता. बघू, नाही ना, हे आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी. ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉईंट ए
ऑन इट, जसं आपण आता घेतलं होतं कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. जसं मी आता शिकवलं त्या पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्ही आता करायचा प्रयत्न करा. हे जे प्रॉब्लेम आहे तर तिसरा आपल्या तिसरा प्रॉब्लेम जे मी आता विदाउट युजिंग द सेंटर प्रॅक्टिस करा, येऊ शकतो तुम्हाला. नंतर पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला येणार नाही, ते मी शिकवेल. तर हे प्रॉब्लेम तुम्ही करू शकता थर्ड तुम्हाला प्रॅक्टिससाठी. आणि तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची असेल पहिल्या कन्स्ट्रक्शनची, तर हे प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. दिला नाही आहे, या पहिल्याची प्रॅक्टिस तुम्ही करा. वेगवेगळ्या रेडियस घ्या. हे 3.2 आहे तर 4.2 3.1 वगैरे रेडियस घ्या. सेंटर वेगळे घ्या आणि सेंटर वापरून, म्हणजे ही जी कन्स्ट्रक्शन आहे सेंटर वापरून आहे, पहिली सेंटर वापरू शकता त्याच्यात. म्हणजे दोन्ही कन्स्ट्रक्शन दोन्ही पद्धतीने तुम्ही करून पहा. हे दोन गणित होते, जे आपण सेंटर वापरले होते, याच्यात सेंटर वापरलं नव्हतं. हे तुम्हाला करायला सांगितलं होतं मी. हे वरच्यासारखं करा, कारण याच्यात विदाऊट युजिंग द सेंटर म्हटलं नाही आहे आणि ह्याच्यात मात्र विदाऊट युजिंग द सेंटर म्हटलं. तर तुम्ही हे सेकंड एक्झाम्पल हे पहिल्यासारखं करा. हे जे एक्झाम्पल आहे मात्र हे मात्र या थर्ड गणित जे मी आता विदाऊट युजिंग द सेंटर शिकवलं त्यासारखं करावं लागेल. करून बघा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्स्ट्रक्शन शिकवणार आहे.